नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यासाठी दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत. राज्यात लवकरच शिक्षकांची मेगा भरती होणार आहे. येत्या 3 महिन्यात 30,000 शिक्षकांची पदं भरणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. तशी घोषणा त्यांनी केली आहे. त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे संकेत सुद्धा त्यांनी दिले. जुनी पेन्शन योजना देण्याची धमक आमच्यात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये कळीचे मुद्दे सध्या आहेत. शिक्षक भरती आणि जुनी पेन्शन योजना, त्याच्या संदर्भातली महत्त्वाची घोषणा ही आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 2012 पासून शिक्षकांची भरती बंद होती. आम्ही आता ती शिक्षकांची भरती देखील सुरू केली. 30,000 शिक्षकांची भरती ही पुढच्या 3 महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही करतो. निश्चितपणे या संदर्भात फायनान्स विभागाशी, सगळ्या विभागाशी आपण चर्चा करणार आहोत. आणि मी हेही सांगतो की हे लोक बोलतात, पण जर या ठिकाणी पेन्शन योजनेत बदल करायचा असेल, जुनी द्यायची असेल, ही धमक आमच्यामध्येच आहे. हे नाही करू शकत. हे नुसते बोलणारे लोक आहेत. जे काही करायचं असेल ते आम्हीच करू शकतो. संतोष बांगर पुन्हा एकदा त्यांच्या